नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर.के.जे. अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीसाठी कनिष्ठ लिपिकसाठी कट ऑफ काय येणार आहे, पुढची प्रोसेस काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो पाहूया, इथं ज्युनियर क्लर्क किंवा कनिष्ठ लिपिक मध्ये किती अर्ज आलेले आहेत? 96,939 आलेले आहेत आणि शिपाई हमालसाठी टोटल 2,07,178 आलेले आहेत फॉर्म। तर आता जे रिझल्ट येणार आहेत ते का फायनल आहेत का? भरपूर स्टेज आहेत मित्रांनो। आता तर फक्त शिपाई हमालसाठी रिस्पॉन्स शीट आलेली आहे। तर यापुढून 3 स्टेज आहेत। पहिली स्टेज होती मित्रांनो चाळणी परीक्षा आणि रिझल्ट येणार आहे चाळणी परीक्षेचा। नंतर टायपिंग होणार आहे आणि अजून विद्यार्थी मित्रांनो जे टॅलेंटेड विद्यार्थी आहेत ते कनिष्ठ लिपिकसाठी काही विद्यार्थी जे काम राहते ना साफसफाई करायचं, ते काही विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही एवढा अभ्यास केला आहे, आम्ही एवढे हुशार आहोत, आम्हाला असे खालचे कामं करायला लावले। ते त्या प्रकारे नसते विद्यार्थी मित्रांनो। काही खालच्या दुसऱ्याचं काम लावतात, खालच्या दर्जाचं। तर असं वाटतं विद्यार्थ्यांना खूप। शिपाई हमालसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी घेणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। कनिष्ठ लिपिकमध्ये 20 पैकी सर्वांना 17-18 गुण मिळतील। आता फक्त जवळजवळ 3 लाख अर्ज आलेले आहेत। सध्या चाळणी परीक्षाच झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। बाकी परीक्षा पार करायच्या आहेत। आता सध्या एकच झालेली आहे, तर कट ऑफ कमी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। याच्यावर विश्वास ठेवा, कारण मित्रांनो 40,551 विद्यार्थ्यांना घेणार आहेत आणि 3 लाख अर्ज आलेले आहेत। त्यापैकी 40,571 विद्यार्थ्यांना घेणार आहेत। समजा एका जागेसाठी 7 विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे, त्यापैकी 7 पैकी एका विद्यार्थ्यांना नक्कीच घेणार आहेत। तर 5,793 जागा आहेत। कोणतेच आरक्षण नाही, केवळ गुणोत्तर आधारेच घेणार आहेत। गुणोत्तर आधारेच घेणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। पाहू शकता, लघुलेख श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमालच्या पदानुसार चाळणी परीक्षा, लघुलेख चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चापलत्या चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 35 गुण असतील आणि शासनाने निर्दिष्ट केल्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय वर्ग किंवा विशेष मागासवर्गातील उमेदवारांना त्यामध्ये 5% गुणाची सूट दिली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। असल्या तरीही 35% गुण असल्याशिवाय त्यांना घेणार नाहीत। जर ते जागा खाली राहिल्या ते खालीच राहणार, परत पेपर घेणार ते। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 35% गुण ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्याच विद्यार्थ्यांना घेणार आहेत। जसे जिल्हा न्यायालय भरतीसाठी लिपिकसाठी 14 आहे, तसेच शिपाईसाठी 10.5 पाहिजेतच विद्यार्थी मित्रांनो। कॅटेगरीसाठी 12 मार्क पाहिजेत आणि अतिरिक्तसाठी 14 मार्क पाहिजेत लिपिकसाठी। चाळणी परीक्षामध्ये टोटल 40,000 विद्यार्थ्यांना घेणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो पहिली रिस्पॉन्स शीट मध्ये खूप कमी विद्यार्थ्यांना घेणार आहेत।
तर होप सोडायचे नाही विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्टमध्ये तुमचे मार्क वाढू बी शकतात किंवा कमी बी होऊ शकतात. कधी हारच मानायची नाही विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा नॉर्मलायझेशन होईल तेव्हाच आपले मार्क किती कमी झालेत या वाढलेत ते कळेल. ज्यांना 20 मार्क पडले आहेत त्यांनी टायपिंगची तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वप्रथम टायपिंगमध्ये काय होणार आहे, मराठी. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मराठीची टायपिंग करायची आहे. तुम्हाला एक उतारा दिला जाईल, त्या उतार्याला तुम्हाला मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यास पात्र असतील. इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणाची असेल, ज्यात 400 शब्दाचा समावेश असेल. ते उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटाच्या आत गती 40 सेकंद प्रति मिनिट टंकलिखित करायचे आहेत. जे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर व संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिकसाठी 21, 22, 23 असा कट ऑफ लागणार आहे. त्यासाठी ज्यांना 20च्या वरी मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी पुढची तयारी करायची आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.